महानगरपालिकेतील प्रभाग समिती सभापती निवडणुकीत संख्याबळ निर्णायक ठरणार असून उपलब्ध नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार काही प्रभागांमध्ये सत्ताधारी गटाला स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता आहे। प्रत्येक 5 प्रभागांचा एक गट करून सभापती निवडला जाणार असल्यानं एकूण 4 प्रभाग समित्यांमध्ये ही लढत रंगणार आहे। महापालिकेतील 81 नगरसेवकांच्या बलाचा विचार करता काही प्रभागांमध्ये महायुतीचा प्रभाव अधिक असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडी ही मजबूत स्थितीत आहे। विशेषतः ज्या प्रभागांमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट युतीचे सदस्य जास्त आहेत त्या ठिकाणी सभापती पद महायुतीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्या प्रभावाखालील प्रभागांमध्ये महाविकास आघाडीची बाजू मजबूत मानली जात आहे। काही प्रभागांमध्ये अपक्ष आणि लहान पक्षांचे नगरसेवक किंगमेकर ठरण्याची शक्यता असून त्यांचा पाठिंबा कोणाला मिळतो यावर अंतिम समीकरण ठरणार आहे। प्रभागनिहाय गणित पाहता 2 प्रभाग समित्यांमध्ये महायुतीला आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे, तर उर्वरित 2 ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली आणि फोडाफोडीचे प्रयत्न वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। 17 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानानंतरच खरी स्थिती स्पष्ट होणार असली तरी सध्या तरी सभापती पदासाठी दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये काट्याची टक्कर निश्चित मानली जात आहे।